राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राभ्याय नमः। एके वरदे भरतासी सवे जाये निज राजासी। जैसा उल्लास रामाभिषेकाशी तेने उल्लासी अभिषेकी। श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। मूळ अशी कथा भगवंताची चरित्रगाथा अयोध्याकांडातील महाराज सुंदर चाललेलं चरित्र आहे. राजा दशरथाचा आणि कैकेयीचा संवाद आहे. कैकेयी बसून बसली होती. राजाला वाटलं महाराज काय झालं म्हणला, काय पाहिजे तुला, काय मागायचं ते माग. राजा म्हणला महाराज तू जे मागशील ते देईन मी, कारण राजा होता, काय कमी आहे. राजियाची कांता काय भीक मागे, मनाचे जोगे सिद्धी पावे. राजाच्या पत्नीनं कोणती इच्छा करू द्या, तिची इच्छा पूर्ण होते, कारण अधिकार आहे ना. म्हणून राजा दशरथ मला त्या मनात काय ते सांग. तिनं बघलं महाराज आणि मग मागायला सुरुवात केली कैकेयीने. कैकेयीचं मागणं विचित्र आहे. कैकेयीनं मागितलं राजा एका वरदे रामाशी वनवास म्हणली जाते. काय महाराज, रामाला वनवास पाहिजे बर का, आणि माझ्या पुत्राला राज्य पाहिजे. भरताशी राज्यपट. जसं तू इतक्या उल्हासानं एवढ्या आनंदानं रामाचा राज्याभिषेक करालास की नाही, तसा माझ्या भरताचा कर म्हणजे काय. अशा प्रकारचं कैकेयी असणारी महाराज त्या ठिकाणी राजा दशरथाकडे मागणी मागू लागली. बोला. दुसऱ्या वरदे श्रीरामाशी धाडावे दंडकारण्यासी. गोदाती वनवासी 14 वर्षे वनवास. पहिल्या वरदानामध्ये भरताला राज्य आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास. कुठं? दंडक नावाचं अरण्य. धाडावे दंडकारण्यासी 14 वर्षे उपवास भरता. 14 वर्षाचा वनवास, तेही उपवासी वनवास करायचा. अशा प्रकारची कैकेयी असणारी महाराज त्या ठिकाणी राजा दशरथाकडे मागू लागली. बोला. मद नाही अति स्वार्थ 14 वर्षे निर्मत. राज्य करील माझा भरत पुढे रघुनाथ राज करो. कैकेयी म्हणली मला हाव नाही म्हणली लई महाराज. मद नाही अति स्वार्थ बरं का, लई हाव नाही मला, लई स्वार्थ मोठा नाही माझा. फक्त 14 वर्षाचं राज्य माझ्या पुत्राला. 14 वर्ष रामानं वनवास करायचा आणि भरतानं अयोध्येचं राज्य करायचं. 14 वर्षानंतर परत मग रामाचं राज्य सुखानं भोगावं. आम्हाला काही गरज नाही. अशा प्रकारची कैकेयी असणारी महाराज त्या ठिकाणी दशरथ राजाला सांगू लागली. बोला. 14 वर्षा माझारी 14 भोले भरत आवरे. रामारी आवरी मग कैच्या परी राज पावळे. कैकेयी म्हणली एकदा भरत राजा झाला की 14 वर्ष राजा, आणि 14 वर्षामध्ये 14 भुवन जिंकतील माझा भरत. मग राम जरी परत आला तरी महाराज रामाचं काही चालणार नाही, आणि भरत तर महाराज 14 भुवनाचा राजा होईल असा विचार आहे. कारण एकदा निवडून आलो की झालं म्हणली महाराज. मग काय फक्त 14 वर्षाचा जे ते माझ्या भरताला राज्यपट द्या आणि महाराज रामाला 14 वर्षाचा वनवास द्या. अशा प्रकारची कैकेयी दशरथ राजाला सांगू लागली. वनी दंडकारण्यात राक्षसाचा ती घात. ते गिळतील रघुनाथ मग राजी भरत अक्षयी. अनेक महाराज पोटातला विचार आहे त्या कैकेयीचा. एकदा राम वनवासामध्ये गेला की वनवासा काही सोपा आहे का. तिथं मोठे मोठे राक्षस आहेत म्हणले महाराज, भयानक राक्षस आहेत.
आणि ते राक्षस रामाला मिळून घेतील, तिकडं खाऊन घेतील, राम तिकडं, आणि माझा भरत मात्र अक्षय जे ते अयोध्येचं राज्य भोगेल. अशा प्रकारचं तिच्या अंतकरणात कपट आहे महाराज. आणि असा विचार करून त्या ठिकाणी काही राजा दशरथाला बोलू लागले, रामासवे देण्या लक्ष्मण त्याचे राक्ष करतील भक्षण. तेव्हा निष्कंटक राज्य पूर्ण भरता पण भोगील. हा विचार आहे कैकेयीचा. रामाला सोडून लक्ष्मण राहू शकत नाही. रामासवे गेली या लक्ष्मण. बरं का, राम म्हणायला गेला की लक्ष्मणही जाते, जाय म्हणायची गरज नाही. लक्ष्मण गेला की राक्षस लक्ष्मणाला खाऊन घेतात. एकदा रामन लक्ष्मण संपले की महाराज काही अडचणच नाही ना. निष्कंटक राज्य भरताची. मग आता त्या ठिकाणी भरताला कसल्याही प्रकारचा अडथळा नाही, कसलंही विघ्न नाही, काही जे ते अडचण नाही. मग अक्षय राजा होईल माझा भरत, असं त्या ठिकाणी महाराज कैकेयीच्या अंतकरणातला विचार आहे. बोला. जड विचार हा पोटांत संमोखावया दशरथ. 14 वर्षेची निमत सगळे सांगत मर्यादा. अशा प्रकारचा दृढ विचार पोटात, तिच्या पोटात असा विचार आहे कैकेयीच्या, कपट आहे अंतकरणामध्ये. आणि म्हणून असणार महाराज त्या ठिकाणी दशरथ राजाला ती कैकेयी असणारी म्हणू लागली. 14 वर्ष नेमस्तो. 14 वर्षाचा नियम. 14 वर्ष रामानं वनवास करावा आणि माझ्या भरतानं अयोध्येचं राज्य करावं, हेच मला तुमच्याकडे मागायचंय बरं का. अशा प्रकारची कैकेयी राजा दशरथाला मागू लागली. अयोध्या निकट प्रदेशी श्रीराम झालिया वनवासी. अयोध्या जाईल त्या पाशी मग भरता उदोशी राज कैसे. रामानं दंडकारण्यामध्ये गोदावरीच्या तीरावर जायचं, कारण अयोध्येच्या जवळ राहायचं नाही. अयोध्या निकट जे ते श्रीरामाशी. राम जर अयोध्येच्या जवळ राहिला तर सगळे अयोध्येमधले लोक रामाकडे जातील. एकही मग महाराज अयोध्येमध्ये कोणी राहणार नाही. सगळे जिथं राम आहे तिथं जातील. आणि मग गावातले सगळे लोक निघून गेले. महाराज ओसाड गावाला काही चाटाव काय होईल, कोण राज्य करावं मग त्या गावाचं. आता एखादी गाव जर उठलं महाराज उठून दुसरीकडे गेलं तर त्या जुन्या गावाला तिथं काय त्या भिताडाई सगळं राज्य करायचं का. अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी कैकेयीच्या अंतकरणातला विचार आहे. आणि म्हणून असणारी कैकेयी म्हणू लागली, रामाना अयोध्येच्या जवळ थांबायचं नाही, दूर जायचं महाराज दंडकारण्यामध्ये. अशा प्रकारची कैकेयी मागणी मागू लागली. राम आवडे प्रजाची, राम आवडे प्रधानाची, राम आवडे सर्व सैन्याची, तेच्या पाशी जातील. कैकेयी असणारी म्हणू लागली, राम जगाला प्रिय आहे भरत. राम आवडे प्रदेशी, राम आवडे प्रधानाशी, राम आवडे सैन्याशी. लक्षात घ्या महाराज, सैन्यालाही रामच आवडते, प्रधानालाही राम आवडते. सगळे अयोध्येमधल्या महाराज त्या ठिकाणी स्त्री पुरुष नर नारी लहान थोर सगळ्यांचा प्रिय राम आहे. म्हणून महाराज राम गेला की अयोध्येमध्ये कोणी शिल्लक राहणार नाही. मग सगळे जे ते महाराज त्या ठिकाणी रामासोबत निघून जातील. अयोध्येमध्ये कोणीच राहणार नाही. आणि ज्या गावातच कोणी नाही त्या गावचं राज्य काय कामाचं. अशा प्रकारची कैकेयी बोलू लागली. रामा पाशी जातील समग्र मग अयोध्या ओस नगर. ते भरत राजधर आम्ही त्या विचार समूळ. सगळे रामाकडे निघून जातील आणि अयोध्या ओस पडत म्हणली महाराज. अयोध्या ओस नगर. अयोध्या नावाची नगरी ओस होईल महाराज. ओसाड नगरीचं राज्य म्हणजे खोटं आहे सगळं. कशाचं राज्य कशाचा राज्यपट आला महाराज, हे सगळं नित्य आहे. म्हणून असणारं या ठिकाणी बरं का, रामानं अयोध्येच्या निकट राहायचं नाही, रामानं अयोध्येच्या जवळ राहायचं नाही, रामानं दूर दंडकारण्यामध्ये भारत वनवासाला निघून जायचं. अशा प्रकारची त्या ठिकाणी कैकेयी बोलू लागली. या जागी दंडकारण्याशी अवश्य धारावे श्रीरामाची. गोदाती वनवासी वल्कलांबरेची रहिवासी. म्हणून असणारं महाराज रामाला दंडकारण्यामध्ये जे ते महाराज झाडायचा हा नियम आहे बरं का. गोदा तिरी रहिवासी, गोदावरीच्या तीरावर दंडक नावाच्या अरण्यामध्ये
महाराज त्या ठिकाणी रामानं वनवासाला जायचं. आणि कसं जायचं म्हणलं तर वल्कलांबर परिधान. लक्षात घ्या बरं. काही काय म्हणू लागली, रामानं आपल्या अंगावर वल्कले परिधान करून वनवास करायचा आहे. आणखीन काय काय म्हणते ऐका, बोला. राजा मधील अनुप्रमाण श्रीरामाशी द्यावे आपण, जटाधारी वल्क परिधान करावे गमन गोदाती. लक्षात घ्या, अयोध्या नावाच्या नगरीमधलं तीळ मात्रही रामाला काही द्यायचं नाही. राजामधील अनुप्रमाण बरं का, काही द्यायचं नाही रामाला. सगळं इथं सोडून जायचं रामानं. महाराज वल्कलांबर परिधान करायचे, मस्तकावर फक्त जटाभार आणि अंगावर वल्कले परिधान करून महाराज त्या ठिकाणी रिकाम्या हातानं रामाना स्मरदंडकारण्यामध्ये त्या ठिकाणी वनवासाला जायचं. अशा प्रकारची काही सांगू लागली. ओढाळ धेनुच्या संगती धर्मधेनु तरता चेती, ओढाळ पळे अत्यल गती धर्मधेनु प्रति लोडणे. काय अवस्था. म्हणून संगत कोणाची करावं हे जीवनात महत्वाचं आहे बरं का. खळाची संगती उपयोगाशी नये आणि आपला अपाय तया सवय. म्हणून महाराज दुर्जनाची संगत केली की नाही की मग ते जे ते अधोगतीला जावं लागते. महाराजांनी गोड प्रमाण सांगितलं, ओढाळ गायीचे संगती बरं का, धर्म गायी साधोगती. आणि एखादी ओढाळ गाय असते आणि त्या ओढाळ गायी संग जर धर्म गाय गेली तर ते ओढाळ गाय महाराज मालक काठी घेऊन आला की पळून जाते. आणि धर्म गायीशी लोडणे, हिच्या गळ्यात लोडणं राहते महाराज. हिला पळायना काही ना रटे खावं लागतात. गंमत अशी आहे. म्हणून ते महाराज त्या ठिकाणी दुर्जनाच्या संगतीमध्ये राहायचं नाही. दुर्जनाच्या संगतीत राहिले की अधोगतीला जावं लागते. अशा प्रकारचं सुंदर प्रमाण नात्र्याने दिलेलं आहे. बोला. ऐसे कैकई पाशी दान मंत्रेचे आप्तपण, भरत राजाचे भूषण लोडणे संपूर्ण वैद्याचे. त्या प्रमाणामध्ये महाराज त्या ठिकाणी या मंथरेची संगत झाली कैकेयीला. दुर्जन दुष्ट खळ असणारी मंथरा आणि त्या मंथरेच्या संगतीमुळं महाराज त्या ठिकाणी या कैकेयीला अधोगतीला जावं लागणार आहे. रामाला वनवास मागते कैकेयी महाराज बरं का. आणि मग हिला जे ते या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी काय अवस्था होणार आहे. वैधव्याचे भूषण. लक्षात घ्या महाराज, वैधव्य प्राप्त होणारे कैकेयीला. अशा प्रकारचं काळतोल होणारे जगामध्ये कैकेयीचं महाराज. कशामुळं? मंथरेचं ऐकल्यामुळं. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी महाराज बरं का वाईट संगत केली की वाईट गुण भोगावे लागतात. अवगणोनिया निजपती देश करिता शिथिल गुणाती, पावेल वैधव्याची प्राप्ती दुष्ट संगतीचे ऐसे फळ. आपल्या मालकाची अवहेलना केल्यानंतर अवहेलनी जपती, आपल्या मालकाची अवहेलना करून रामाचा द्वेष जर महाराज या ठिकाणी काही न केला तर या ठिकाणी महाराज अधोगतीला जाणारे कैकेयीला दुर्गती प्राप्त होणारे, वाईट गती प्राप्त होणारे, जगात काळतोड होणारे महाराज. म्हणून या ठिकाणी बरं का अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी त्या कैकेयीला प्राप्त होणार आहे. कथात ऐकता कैकेयी वचनात, दशरथ धरणी पडे मूर्छित अवस्था प्राणांत ओढवली. कैकेयीच्या मुखामधले शब्द राजा दशरथाला ऐकले. अंतकरण पोळलं, अंतकरणामध्ये दुःख झालं आणि दशरथ राजा असणारा महाराज धाडकून खाली जमिनीवर कोसळला. कारण अशा प्रकारचे वाग्बाण हृदयात लागले. त्या दुःखाला पार नाही महाराज. त्या ठिकाणी अशी अवस्था झाली राजा दशरथाची की दशरथाला त्या ठिकाणी मूर्छना आलेली. रामयुगाचे बाण रदनी खडतरले दारुण, अर्धकंठी धरला प्राण श्रीराम दर्शन घ्यावया. बाण जे ते हृदयात लागले. वर्म जे ते महाराज त्या ठिकाणी वर्मी बाण लागले. कैकेयीचे शब्द म्हणजे श्रीराम योगाचे बाण, हृदयी खडतरताची जाण बरं का, अर्धकंठी धरला प्राण. लक्षात घ्या महाराज, दशरथाची काय अवस्था झाली. प्राणांत व्हायची वेळ आली महाराज राजा दशरथाची. कंठात प्राण धरला
आणि महाराज त्या ठिकाणी धरित्रीला कोसळला राजा दशरथ जमिनीवर पडला. ही जे ते महाराज दुःख अवस्था त्या ठिकाणी राजा दशरथाला प्राप्त झालेली आहे. कैकईचे वचन वज्र राम योगे सतेज धार मरणात घाव लागला थोर झाले नृपवर कैकेयीचे शब्द म्हणजे तलवार आहे, वज्र आहे महाराज, आणि रामाचा योग म्हणजे त्या वज्राची धार आहे. आणि ते वज्र असणार राजा दशरथाच्या वर्मी लागलं, हृदयामध्ये वार झाला महाराज, आणि हृदय जे ते छिन्न झालं राजा दशरथाचं, अंतकरण छिन्न भिन्न झालं. अशा प्रकारचा आघात झाला, दुःख झालं राजा दशरथाला, मूर्छना आली, आणि मूर्छना येऊन दशरथ राजा त्या ठिकाणी खाली पडले. आईच्या अंतरी विवळ राम योगाची तळमळ नेत्रा वाटे वाहे जळ वेग प्रबळ चालीला डोळ्याला धारा लागल्या, घामागरम झाला राजा दशरथ. रामयोग झाला, रामयोगाची तळमळ. बरं का, आता राम माझ्यापासून दूर जाणार आहे हे जे ते महाराज दुःखच राजा दशरथाला सहन झालं नाही. रामाच्या योगाची तळमळ अंतकरणामध्ये लागली, दोन्ही डोळ्याला जे ते महाराज धारा लागल्या, थरथर थरथर राजा कापू लागला, मूर्छना आली, खाली जमिनीवर असणार त्या ठिकाणी राजा दशरथ पडला. अशा प्रकारचं दुःख असणार त्या ठिकाणी दशरथ राजाच्या अंतकरणात झालेले. अंगी घावन देखे वेग या लागी नटले औषध अंतरी खोचला शुभद पोटी अचुल दृढ पडिले. काय करील डॉक्टर होय, बिमारी दिशी इलाज करील, अंगी घाव न दिशे सोडतो. महाराज वैद्यराज आले, पाहू लागले तर कुठं घाव नाही, जखम नाही, काही नाही, पण अंतकरणामध्ये जे ते महाराज घाव झालेलं आहे राजा दशरथाच्या. अंतकरण महाराज क्षीण झालेलं आहे, अंतकरण व्याकुळ झालेलं आहे, अंतकरण घायाळ झालेलं आहे. म्हणून जे ते महाराज त्या ठिकाणी कोणालाही त्या औषध काय द्यावं ते कळलं गेलं. सगळ्या दुखण्यावर औषध आहे, पण चिंता रोगावर औषधच नाही महाराज, ते अंतकरण जाळत असते. अशा प्रकारचं अंतकरण जे ते महाराज त्या ठिकाणी क्षीण झालं राजा दशरथाचं, आणि मूर्छना येऊन त्या ठिकाणी राजा दशरथ जमिनीवर पडले. त्याची वनप्रियान कोण नेमी राजा होणी सावधान मी काय देखतो दुष्ट स्वप्न श्रीराम सर्वाचे जीवन त्याची वनप्रियान कोण नेमी. गोड कथा याला काही वेळ दुःख केलं, आणि काही वेळानंतर राजा जे ते महाराज मूर्छनेमधून सावधान झाला. राजा म्हणू लागला, हे दुष्ट स्वप्न पाहतो, खरं नाही म्हणलं बाळाजी, कारण श्रीराम सकळांचे जीवन त्याशी वनप्रयाण कोण नेमी. लक्षात घ्या, राम सगळ्याचा प्राण आहे, राम सगळ्यांना लाडका आहे, राम सगळ्यांना आवडणार आहे. रामाला वनवास तसं कोणी शक्य आहे का महाराज? कोण रामाला वनाला धाडी? नाही नाही म्हणला महाराज, हे खोटं आहे, मला स्वप्न पडालंय. अशा प्रकारचं त्या ठिकाणी राजा दशरथ आपल्या अंतकरणात विचार करू लागले. कैकेयीची मज आवडी तेची मोहक मध्य उघडी श्रीराम वनवासा जवळी पिरियातले धाडी मज आली. लाडकी माझी ही कैकेयीची मजावडी तेच मोह मध्य उघडी. मध्य म्हणजे दारुडी मात्र. एकदा माणूस दारूच्या हारी गेला की त्या मोहामध्ये अडकला की मग महाराज घरदार गेलेला आहे, पता लागत नाही. गंमत आहे. राजा म्हणला, महाराज हो, आणि तेच महाराज या ठिकाणी धाड माझ्यावर पडली. कोणती? कैकेयी नावाची धाड पडली महाराज. म्हणून एकदा स्त्रीच्या अधीन झालं की नाही महाराज, जीवनाची माती होते बरं काय. मग अशा प्रकारचं दुःख राजा दशरथाच्या अंतकरणात झालं. तळमळ तळमळ करू लागला राजा, पण नाही लाज आहे महाराज. वल्लभाप्तपणा जो मानी तो मूर्ख पूर्ण श्रीरामाची वनवास प्रयाण आधी नागवनाची. लक्षात घ्या, जो कोणी असणार माझी पत्नी आहे, माझी आप्त आहे असं जर म्हणत असेल तर त्याला मूर्ख म्हणावं. म्हणजे मला स्त्री वल्लभा आप्तपान जो मानी तो परम मूर्ख जाण. बरं का महाराज, स्त्री ही घात करणारी आहे, आणि तेच या ठिकाणी आज मला नागवण आली. माझ्या रामाला जे ते वन प्रयाण करायची वेळ आली महाराज. कैकेयीनं असणाऱ्या या ठिकाणी धाड टाकली माझ्यावर, आणि मी दुःखाला पात्र झालो.
नाहीतर महाराज या ठिकाणी मला माझी वाटायची कैकेयी, प्रेम होतं माझं कैकेयीवर, एवढं जीव लावला कैकेयीला, पण तिनं मात्र आज या ठिकाणी माझा घात केला. अशा प्रकारचा राजा दशरथ असणारा त्या ठिकाणी दुःख करू लागला. पुरुषे प्रलोभेन द्यावी भाक, सवे मागणे नाही ते देख, संधी साधुनी आटक, नरकदायक मागणे. लक्षात घ्या, कधी भुलून जायचं नाही. पुरुषे प्रलोभे न द्यावी भाग. महाराज प्रलोभ म्हणजे महाराज मोहून जायचं नाही स्त्रीवर, बरं का. आणि स्त्रीच्या मोहामध्ये स्त्रीला कधीही शब्द द्यायचा नाही, वचन द्यायचं नाही. ते काही ते सरळ मागणं असते काही स्त्रीचं महाराज नाही, बरं का. स्त्री असणाऱ्या या ठिकाणी घात केल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं राजा दशरथ म्हणू लागला. कोणी कोण गुरुबुद्धी सुचली, महाराज या ठिकाणी कैकेयीला भाग दिली, वचन देऊन बसलो आणि या ठिकाणी माझ्या जे ते महाराज घात केला या कैकेयीनं. म्हणून आता तरी जे ते पुढे हितोपदेश नका करू नास आयुष्याचा. राजा दशरथ म्हणू लागला, पाया पडतो कधी स्त्रीला वचन द्यायचं नाही, आणि स्त्रीला वचन दिलं तर स्त्री माती केल्याशिवाय राहत नाही. मी चुकलो गडे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुःख राजा दशरथाच्या अंतःकरणात होऊ लागलं. दुर्धर श्री चरित्र सर्वदा बोलते वेदशास्त्र, ते निर्माणून पामर झालो पात्राती आणि दुर्बुद्धी हे स्त्रीचं चरित्र आहे. सर्वदा बोलते शास्त्र. शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये सांगितलंय महाराज स्त्री कशी आहे, दुष्ट आहे, दुर्बुद्धी आहे. म्हणून महाराज त्या ठिकाणी मी मात्र या ठिकाणी महाराज भरून गेलो आणि कैकेयीच्या मोहामध्ये महाराज तिला वचन देऊन बसलो, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आज माझ्यावर ही वेळ आली. पण अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून राजा दशरथ रडू लागला. महाराज डोळ्याला धारा लागल्या, दुःख करू लागला राजा दशरथ. उचिते पाळिते स्वान तैसा मी झालो त्याचे आदिन, ते फळ पावलो संपूर्ण वनागी गमन श्रीरामा. पुत्री असताना आपल्यात काही फरक आहे का महाराज? जैसे उचिष्टे पाळीजे स्वान, आपलं काहीतरी मुष्ट टाकून पुत्र पोचता आपण महाराज, तैसे मज झाली. तशी माझी आज अवस्था झाली म्हणला राजा दशरथ. महाराज जे स्त्रीच्या मुठीत गेलेत की नाही ते कुत्र्याच्या पलीकडे जिन आहे हो. लक्षात घ्या, कुत्र्यात आणि त्याच्यात फरक आहे का काही? उठ सर्वांगी कंठी माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शे मात्रे माना स्वामी मात्रे मान मुन्ना कृती. जय देव जय देव. रत्नाखंडिता तुलवली कुमरा, चंदनाची उठी कुंकुम केशरा. हे जडित घोर शोभा शोभरा, रुंझुमले पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे मान कामना प्रती. जय देव नमोदरणी कामना सरळ सोडा वक्र तोंड तीनैना. गाश्रमाचा वाटवाही चरणा, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव विक्राळ ब्रह्मांडी माळा, विजयकंठी काळा तिन्ही ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा, एकूण निर्मळ वारे लुलुळा. जय देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा. आरती व मालू आरती व मालू तुलकर पुरगोरा. जय देव जय देव कर्पूर गोळा गुणांची विशाळा. अरण्यांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूती उदळण शिवकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा गल्लाळा. जय देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा. आरती व माळू आरती व माळू तुलकर पुरगोरा. जय देव जय देव. देवी दिल्लीचा मंथन काय केले, त्यामध्ये अवतीर्ण सापडले. वेत्वा सुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय
जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू सुरकर गौरा जय देव जय देव फणीवर सुंदर बनवारी पंचानन मन मोहन मन सुखारी शतकोटी बीज वाचे उच्चारी रघुवीर राम अंतरी जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू सुरकर गौरा जय देव जय देव उत्कट साधुर शिळा सेतु बांधोने लिंग देहे लंका मुरुदोने काम क्रोधादी राक्षस मर्दोने देहांबा रावण निवडोने जय देव जय बोध रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा प्रथम सीता शोधी हनुमंत गेला लंका दहन करुणी अख्या मारीला जंबो मारी भवनी काढीला आनंदाची गोडी घेऊन आला जय देव निर्बोध रामा प्रेमाची आरती सद्भावे निजवाडे निचक्की सोडवेली सीता म्हणून झाले ऐसे गुणाचा आनंदे ओसंडे वेळाचे भरता आरती घेऊन आली कौशल्या माता जय देव जय बोध रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव अन्वात ध्वनी गजती आकार 18 पद्मे वानर करते भवकार आयो देशी आले दशरथ कुमार नगरे होतो आहे आनंद तोरा जय देव निर्बोध रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव श्राद्धची वाचनी राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा उजाळ सर्वाची आरती वाद्याचा गजर माधवदास स्वामी आठवणा विसर जय देव निर्बोध रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव सत्याने उड्डाणे भूकार वदने करिणमळ भूमंडळ सिंधू जलगगने कडाने ब्रह्मांड धाके त्रिभुवने सुरवर्ण निशाचर झाल्या पळणी जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नवी वृत्तांता जय देव दुर्गुणे पाताळ उठला शब्द सरळा धनीधर मांडीला छेद कडाडे पर्वत पुनर्न उद्रेद रामे रामदासा शक्तीचा शोध जय देव स्वामी हनुमंता तुमचे प्रसादे नावे कृतांता जय देव आरती कनाथा महाराजा समर्था तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथ नामधार वेदशास्त्राचे गुण संसार दुःखनाचे महामंत्राचे आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथ नाम गेला सुख वाटले चिला आनंद रूपाला धरणीना पुढे गुणगाता आरती एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथ गावी रुडांगण मंदिर चरण डोळ्यानं पावे बदले प्रेमे आणि गुणानंदे कोण घाले वाळू म्हणे रामा तुमेव माता पिता तुमेव गुरु सदा तमेव विद्या धर्मं तमेव सर्वं मम देव
रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय। आता ईश्वात्मके देवे सोनी मज द्यावे बसाय सत्कर्मी रती वाढो त्यांचे तिमिर जाओ देवांशील तो केला हो प्राणी जात ईश्वर निष्ठेची मांदियाळी चला कल्पतरुचे आरव बीज हरण पियुषांचे मातंडले तापहीन बहुना सर्व सुखी जो ज्यादी पुरुखी अखंडित विशेष लोकी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो देवरे ज्ञानदेव सुखिया झाल देवरे ज्ञानदेव सुखिया झाल कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। काय बोली क्षमा पार्वती परमेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज